शिर्डी नगर पंचायतचे रणसंग्राम सध्या जोरदार सुरू आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे। राजकीय पक्षांच्या प्रचार सभेत काय तोफा झाडल्या जात आहेत ते पाहूयात। आता पाहूयात भाजपा आणि सेनेच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री राम शिंदे तसेच सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत युतीचे जोरदार प्रत्युत्तर। सेनेचे स्टार प्रचारक कमलाकर कोते तसेच सेनेच्या झाशीची राणी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अनिता जगताप यांची विरोधकांवर फटकेबाजी। आपले आमदार सुनीलजी शिंदे साहेब यांच्या हस्ते फोडलेला आहे। वेळ फार झालेला आहे। सन्माननीय व्यासपीठावर बसलेले आपले वाकचौरे साहेब विश्वस्त आणि सर्वांचा नाव उल्लेख करत नाही, माफ करा। सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सर्वच माझ्या नगरसेविका मैत्रिणी, नवीन उमेदवार, इथे बसलेले माझे पत्रकार बंधू, S9 SP चॅनलचे सदस्य आणि माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या बंधूंनो, 2016 ही खरी आपली कसोटी आहे। शिंदे साहेब 2.5 वर्षामध्ये शिर्डी विकासाचा नगराध्यक्षाचा कारभार सांभाळत असताना खूप मोठ्या गोष्टीला सामोरं जावं लागलं। सर्व म्हणत होते, सगळ्यांना ऐकलं होतं, महिला नगराध्यक्ष असल्यावर कोणी त्रास देणार नाही। खूप त्रास झाला, पण या संकटाला तोंड द्यायला मी एक समर्थ बाई ठरली। या माझ्या बंधूंनी आणि ह्या माझ्या माता भगिनींनी आज जो काही माझ्यावर जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला मी पात्र ठरले असं तरी मी म्हणेल। विकास कामं, शिर्डी शहरामधले विकास कामं साहेब सांगायला आनंद वाटतो। 12.5 वर्षामध्ये या लोकांनी कुठलेही कामं केले नाही आणि जो मला 2.5 वर्षाचा कार्यकाळ मिळाला, त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझे सर्व सत्तेधारी गटातले नगरसेविका मैत्रिणी, माझे नगरसेवक सर्व बंधू यांनी फक्त 22 कोटी जे रस्त्याचे काम आहे, 25 रस्ते, त्याचा फक्त मंत्रालयात प्रस्ताव ठेवला। त्या प्रस्तावाचा पाठपुरावा या मंत्रालयाचे उंबरठे आम्ही झिजवले आणि त्याच्यात मोठा सिंहाचा वाटा लोखंडे साहेबांचा आहे। बंधूंनो, ही निवडणूक आपल्या गावची आहे। त्या रस्त्याचे काम साहेब आम्ही केले, बोर्ड यांनी लावले, ठीक आहे, काही हरकत नाही। त्यांना माहित होतं जनतेसमोर जायचं कसं, आपण तर काही केलं नाही, म्हणून बोर्ड तरी लावून जनतेची दिशाभूल करावी। पण माझी जनता सुज्ञ आहे, हुशार आहे, तज्ञ आहे। कशाला? त्यांना माहित आहे सत्ताधारी गटात कोण आहे, सत्तेत असल्यावरच कामं केली जातात। रस्त्याचे कामं झाले, आता फक्त डांबरीकरण बाकी आहे, ते पण लवकरच होणार आहे। दुसरा मुद्दा, कचरा घेऊन बसले हो 2.5 वर्ष। कचरा कचरा कचरा, काय कचऱ्याचा प्रश्न मांडला यांनी? 12.5 वर्षामध्ये तुम्ही कचऱ्याचा प्रश्न सोडवला नाही। अनिताताई जगतापला चॅलेंज केलं, अनिताताई तुम्ही 7 दिवसात नगराध्यक्षाची खुर्ची सोडा, मी 7 दिवसात म्हणे कचऱ्याचा प्रश्न सोडवतो। अरे बाबा, तू 12.5 वर्ष काय केलं? तुम्ही 12.5 वर्ष जर कचऱ्याचा प्रश्न सोडवला नाही तर मी एक सर्वसामान्य महिला आहे, त्या महिलेला तुम्ही म्हणतात का तुम्ही खुर्ची खाली करा, आम्ही कचऱ्याचा प्रश्न सोडवतो। मला सांगण्याला वाईट वाटतं बंधू भगिनींनो, कचऱ्यामुळे डेंगू होतं का? अहो, स्वच्छ पाण्यामध्ये डेंगू होतो। कालच्या स्टेटमेंटमध्ये ऐकलं म्हणे कचऱ्यामुळे डेंगू झाला, गोचिड ताप झाला। बघा, मला तर वाटतं डॉक्टर होते आपण, डॉक्टरांना माहित पाहिजे डेंगू कशामुळे होतो।
चला, काही हरकत नाही. दुसरा मुद्दा, या कचऱ्याच्या प्रश्नावरचा मुद्दा कोणीही कुठल्याही माझ्या इथं माता भगिनींनी बसलेला आहे, पण मी डगमगली नाही. तो कचऱ्याचा प्रश्न साईबाबा संस्थांच्या बाबाच्या पवित्र भूमीमध्ये विश्वस्तचं मला पद मिळालं, त्या पदामुळे त्या पहिल्याच मीटिंगमध्ये मी कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे. बंधू भगिनींनो, आता आचारसंहिता लागल्यामुळे तो विषय थांबला आहे. मी ज्यावेळेस आपल्या इलेक्शन होणार आणि लगेचच कचऱ्याचा प्रश्न मिटलेला आहे, कचऱ्याचा त्यांनी भांडवल केलेलं आहे. मी तुम्हाला आजच शब्द देते, आपली शिर्डी कचरा मुक्त झालेली आहे. दुसरा प्रश्न, अंतर्गत रस्त्याचे कामं केले, पाण्याचे प्रश्न सोडवले, ड्रेनेज लाईन्स व्यवस्था. माता भगिनींनो, फार काटे आले हो, त्या काट्यावर पाय देऊनच चालले, पण मला काटा टोचला नाही. का नाही टोचला? कारण माझ्या माता भगिनींची, माझ्या बंधूंची मला साथ होते. काटे टाकणारे खूप असतात, पण त्याच्यावर चालायला पण आपण शिकलं पाहिजे. म्हणतात ना, श्री स्वातंत्र्य आहे, सर्व तिच्या मनाचा कारभार ती करू शकते. पण ह्या लोकांनी खूप अडचणीत आणलं, पण तरीही आम्ही डगमगलो नाही. शिंदे साहेब, तुम्हाला खरंच सांगते, माझी शिर्डीकर जनता फार होरपळलेली आहे. पण बंधूंनो, माता भगिनींनो, अजिबात कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. मागच्या वेळेस, मला तर वाटतं मागच्या 10 वर्षापूर्वी बाबांची उदी दिली हो. माझे मिस्टर उभे होते मागच्या 10 वर्षापूर्वी, म्हणजे त्या विजय जगतापला जर तुम्ही मतदान करणार असाल तर तुमचं बाबा काही चांगलं करणार नाही म्हणे. बघा वा, बाबांच्या उदीने आपले आजार बंद होतात, आणि त्या उदीचा वापर करून ह्या माझ्या भोळ्या भाबड्या बायका फार हळव्या असतात हो. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, मॅडम म्हणे आमचं विजू भाऊंवरच हे होतं, आम्ही विजू भाऊंनाच मतदान करणार होतो, पण आमच्या हातामध्ये म्हणे अक्षरशः उदी दिली आणि त्या उदीची शपथ घेऊन आम्हाला मतदान करायला लावलं हो म्हणे मॅडम. म्हटलं काही हरकत नाही, मुद्दा नाही ना, मग असं करायचं का? आपण या बाबाच्या पवित्र भूमीमध्ये राहतो, आपण बाबांना किती मानतो. आपला गॉडफादर फक्त साईबाबा आहे, आणि त्या बाबाची उदी तुम्ही हातात देतात कशासाठी? या तुटपुंज्या राजकारणासाठी. कशाला हवंय तुम्हाला? राजकारण करू नका, राजकारणाला हे राजकीय वळण देऊ नका. सामाजिक कार्य होतं, त्याच्याने सामाजिक कार्य केलं पाहिजे. माता भगिनींनो, मी तुमच्यातली एक सर्वसामान्य महिला आहे. मी फक्त या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी माझ्या घराकडे लक्ष दिलं नाही, मी माझ्या मुलाबाळांकडे लक्ष दिलं नाही. मी एकच माझा ध्यास होता, मला माझ्या शिर्डीचा विकास करायचा होता. मला माझ्या जनतेने विश्वासाने त्या खुर्ची मला दिली होती, त्या खुर्चीचा वापर मला चांगल्या पद्धतीने करायचा होता. म्हणूनच मी माझ्या मुलींच्या बाबतीत प्रबोधन केलं, माता भगिनींचा मेळावा घेतला. शिंदे साहेब, इथे एक वाईट परिस्थिती आहे. माझ्या माता भगिनींना एकच प्रश्न पडलेला आहे, इथे शाळा नाही, कॉलेज नाही. 12वी नंतर माझ्या माता भगिनी माझ्या विद्यार्थी मैत्रिणींचं, माझ्या मुलींचं लग्न लावून देत आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, कोपर्डी तालुक्यात इतकी वाईट घटना घडली. ही वाईट घटना कुठे देशात राज्यात घडू नये. माता भगिनींनो, आनंदाची बातमी सांगते तुम्हाला, विश्वस्त मंडळ आल्यापासून परत हा दुसरा मुद्दा आपल्या मुलींसाठी मी ग्रॅज्युएशन मेडिकल कॉलेज हे प्रस्ताव मांडलेला आहे. आता फक्त मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल पडलेली आहे, साहेब सही करणार आणि माझ्या सर्वच मुली, माझ्या पंचक्रोशीतल्या सर्वच मुली सुरक्षित घरी जाणार आणि सुरक्षित शाळेत कॉलेजमध्ये जाणार, आणि ते शिक्षण ते माझ्या शिर्डी गावातच घेणार, बाहेर जाणार नाही. याची तुम्हाला मी 100% गॅरंटी देते, कारण मी तो प्रस्ताव पूर्णपणे मांडलेला आहे. मीटिंग मध्ये तो विषय वागचौरे साहेब असतील, शिंदे भाऊ, सचिन भाऊ असतील, आम्ही तो प्रश्न
सोडवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आपल्या मुलींना आपल्या पायावर उभं राहू द्या. दुसरा प्रश्न, वाईट वाटतं, आमच्यामधला एक व्यक्ती काय म्हणे, अभयराजे शेळके, अहो यांनी आमदारकीला इलेक्शन लढलं विखे पाटलांबरोबर आणि लगेचच 2 दिवसामध्ये या व्यक्तीने धोका दिला. बघा असे धोकेबाज काय म्हणे, आणि तर ताईंनी भ्रष्टाचार केला. ह्या आणि तर ताई जगताप आणि विजयराव जगतापने 1 रुपया जर खाल्ला असेल तर त्यांनी मला समोर येऊन माझ्याशी आव्हान करावं. त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं, वर्षभराचा कार्यकाल झाला होता, जर मी 1 रुपया खाल्ला असेल तर आजच राजीनामा देतो. हे धंदे आमचे नाही हो, आम्ही गरीब लोक आहे, आम्ही पैसे खाण्याचे धंदे आमच्यात नाही. ते यांनी केले हे उद्योग. माझ्या पॉलिशवाल्या बंधूंना, डाळिंब विकणाऱ्या बंधूंना, पेरू विकणाऱ्या छोट्या छोट्या हातगाड्याच्या लोकांना त्रास देऊन आपले 100 रुपये आपण काढायचे. म्हटलं तुम्ही का चालू केलं? म्हणे काय करू मग, माझं विधानसभेच्या इलेक्शनला पैसे नाही गेले हो, त्याच्यामुळे मला काढायचे म्हणे. अरे बाबा तुला काढायचे, पण आमच्या नावाची बदनामी का करतो? का स्टेटमेंट द्यावं? दुसरी गोष्ट, आमचे शिर्डीचे नेते म्हणे कैलास कोते, कैलास बापू कोते. या कैलास बापूला एफडी पुरली नाही हो नगरपालिकेची. अहो त्यांनी मोडून खाल्ली, मोडून. काय सांगायचं तुम्हाला आता? हा तुम्ही पैसे एफडी मोडून खाल्ली आणि तर ताई जगतापला फार खुळखुळा केला त्या नगरपालिकेत, मग हातात दिली. तोच माणूस परवा म्हणतो भर सभेमध्ये, विजू जगताप म्हणे हातगाड्यांवरून पैसे घेतो. अरे तो एकमेव माणूस असा आहे का त्यांनी गुंठाभर जागा सुद्धा शिर्डीमध्ये घेतलेली नाही. मला दाखवून द्या जनता, बंधू आणि भगिनींना मला दाखवून द्या, आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर. अहो यांनी केले हे धंदे, यांनी केले आणि आमचे नावं घेतात. समोर या ना म्हणावं. त्यांच्या नेत्याला हसवण्यासाठी काय म्हणे आर्चीची भूमिका केली, तरी नेता असला नाही हो म्हणे. म्हणतो कशा, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये बोलू? बघा तरी नेता असला नाही. नेत्याला माहित आहे यांनी किती गद्दारी केली माझ्या बरोबर, कशाला असेल तो नेता. हा शेरो शायरी केली तरी नेता असला नाही. माणसाला जर इज्जत कमवायची असेल तर माझ्या माय बाप इथे बसलेले आहे, माझ्या माता भगिनी बसलेले आहे, त्यांच्यात उतरून बघा, त्यांच्या डोळ्यात नजर घालून बघा, ते तुमच्याकडे कुठल्या नजरेने पाहतात. ते भ्रष्टाचार हा यांनी केला आणि माझ्या गरीब नवऱ्यावर माझ्या काय म्हणे विजू जगताप. अरे दाखवून द्या विजू जगतापने काय प्रॉपर्टी कमवली. साहेब यांनी उद्योग कसे केले माहितीये का? आरक्षण टाकायचं, त्या आरक्षणाला आरक्षण टाकून ते उद्योग केले. त्या गोरगरीब जनतेचे अक्षरशः ती बाई गेली हो, रडत होती, भाऊ असं करू नका. नाही म्हणे, मला तू जागा दिली नाही ना तर बघ म्हणा. अच्छा चटपुजे पैशासाठी असे उद्योग करायचे. आणि तर ताई जगताप छाती ठोकून का सांगते तुम्हाला? कारण मी 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार केला नाही आणि करणार नाही. हा अजून सगळ्यांना बोलायचं आहे, वेळ जास्त झालेला आहे, मला खूप बोलायचं होतं, पण माझ्या जनतेला हात जोडून विनंती करते. कालच्या स्टेटमेंट मध्ये नुसतं 17-0 अहो नुसतं झोप येत नाही त्यांना रात्रभर. त्यांना वाटतंय आपलं काय होईल. भाजप शिवसेनेची सत्ता राज्यात, केंद्रात आणि माझ्या शिर्डीत येणार. माता भगिनींनो, 5 वर्ष झाले निवडून आले, पण मी प्रत्येक माता भगिनींच्या गावामध्ये, वार्डमध्ये, घरामध्ये जाऊन त्यांचे उंबरटे झिजवलेले आहे. या आणि ताई जगतापने आत्ताच उमेदवारी आली म्हणून आले नाही, 5 वर्षापासून निवडून आले तर प्रत्येकाच्या समस्या सोडवल्या आहे. मी हक्काने माझ्या माता भगिनींकडे जाणार आहे. माता भगिनींनो, तुम्हाला पुन्हा एकदा शेवटची सर्वांना विनंती करते की तुम्ही आमचे एवढे 17 उमेदवार येत्या 27 तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करून द्या. माझी
प्रत्येक नगरसेविका मैत्रिणी आणि इथे बसलेले माझे नगरसेवक बंधू निवडून आल्यानंतर तुमच्या घरोघरी तुमच्या काय ज्या समस्या असतील निवडून आल्यानंतरच नाही तर पूर्ण 5 वर्षाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुमचे कामं करणार आहेत. कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. बाबांची उदी दिली असेल तर बाबांची उदी हातात घ्यायची आणि कमरावर आणि धनुष्यबाणावरच बटन दाबायचं. बाबा हा सत्याचा आहे आणि सत्याचाच विजय होणार आहे. म्हणूनच सांगते माता भगिनींनो, तुमची रजा घेते. माझं तुम्ही 2 शब्द बोललेले तोडके मोडके ऐकून घेतले त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करते. आज एवढ्या भव्य दिव्य अशा तुमच्याकडे बघून मला अक्षरशः डोळ्यात पाणी येतंय हो. एवढ्या आतुरतेने तुम्ही बसलात, बघितलं, ऐकलं. पण 27 तारखेला मात्र फक्त आणि फक्त धनुष्यबाण आणि कमळावरच बटन दाबा, तरच आपल्या शिर्डीचा विकास होईल आणि 2018ला बाबाची शताब्दी आपण सर्वांनी हसतमुखाने साजरी करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कशी असेल पंजाची चाल, कमळाला देणार का मतदार साथ, सेनेचा धनुष्य करेल का मात, घड्याळाची जनतेवर पडेल का छाप, का अपक्ष ठरेल पक्षांचा कर्दनकाळ, कुणाचा कसा चाललाय प्रचार, कुणाचा आहे आवाज मोठा, कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिली, कोण करतंय गाजावाजा, तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा. पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम.